पुण्यात आज तिरंगा गौरव समितीच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेले. मात्र यापूर्वीच आता महायुतीत खडा पडलेला पाहायला मिळतोय. खरं तर भाजपचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक अमोल बालोडकर यांनी तिरंगा रॅलीला विरोध दर्शवलेला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष धीरजी घाटे आहेत. कसं आयोजन असणार आहे, कारण की आज मुख्यमंत्री येणार आहेत, काल मुंबईत पार पडल्यास पुण्यात पार पडते. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी देशभरामध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिन ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या काळामध्ये हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रा मोठ्या प्रमाणात उत्साहात व्हाव्यात असं आव्हान केलं. त्यामुळे मला असं वाटतं की देशभरामध्ये एक देशभक्तीची लाट निर्माण व्हावी, युवकांमध्ये देशभक्तीचा उत्साह अधिक वाढावा, या हेतूने या तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले. आणि हा केवळ कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही आहे, तर आपण पाहताय पुणे शहरामधली सर्व क्षेत्रांमधली तरुणाई मोठ्या संख्येने या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी होईल. युवक, युवती, महिला, कॉलेज तरुण, ढोल ताशा पथकं, गणेश मंडळ अशा सर्व क्षेत्रातल्या तरुणांना या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. हजारो युवक आज या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी होतील आणि देशात आपल्या या तिरंगा यात्रेचं नेतृत्व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः करणार आहेत. मागच्या वर्षी देखील युवक असतील, युवती असतील किंवा मध्यम वयस्के असतील, त्यांचा देखील मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षीचं आयोजन नेमकं कसं असणार? निश्चित आम्ही गेले 3 दिवस या तिरंगा यात्रेचं खूप चांगलं प्लॅनिंग करतोय, तयारी करतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कॉलेज तरुणांच्या माध्यमातून या तिरंगा यात्रेचे निरोप मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत आणि खूप चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या तिरंगा यात्रेला आज मिळालेला आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या तिरंगा रॅलीला पूर्वश्रमीचे भाजपचे आणि आत्ताचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नगरसेवक आहेत अमोल बालोडकर यांनी विरोध दर्शवलाय. नाही, मला असं वाटतं की कोणी एका माणसाने याला काहीतरी आक्षेप घेतला, विरोध दर्शवला, याच्यावरती चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. कारण प्रत्येक राष्ट्रभक्ताला असं वाटलं पाहिजे की या तिरंगा यात्रेत आपण सहभागी व्हावं, तिरंगा झेंडा हातात घ्यावा, या देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा जय जयकार झाला पाहिजे, आपल्या तिरंग्याचा जय जयकार झाला पाहिजे. त्यामुळे या तिरंगा यात्रेमध्ये सर्वांनी एकत्र मतभेद विसरून या तिरंग्यासाठी एकत्र आलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनी कालच्या वेळेत त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की या रॅलीच्या माध्यमातून पुणेकरांना वेठीस धरण्यात येणार आहे, पुणेकर तास ट्रॅफिकमध्ये अडकणार आहे, ध्वनी प्रदूषण होणार आहे, अशा विविध गोष्टी त्यांनी त्यामध्ये नमूद केल्या. असे की माझ्याकडे कालच एकाने एक व्हिडिओ पाठवला की 2-3 वर्षापूर्वी एका तिरंगा यात्रेमध्ये अमोल बालवडकर हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन बाईकवरती जातात. त्यामुळे त्यांना ही उपरती आता का आली मला माहीत नाही, पण याच्यामध्ये न जाता देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आव्हान आहे. त्यामुळे याला प्रतिसाद देत पुण्यातली तरुणाई मोठ्या संख्येने देशाचा, राष्ट्रभक्तीचा एक हुंकार या ठिकाणी देण्यासाठी, प्राज्वल्य ज्याला देशभक्ती म्हणता येईल, ही या ठिकाणी एकत्र येऊन दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र जमतील आणि अत्यंत शिस्तबद्ध ही तिरंगा रॅली या ठिकाणी संपन्न होईल. अमोल बालोडकरांना काय सांगाल विरोध आहे? उगीच मला असं वाटतं की आपण एखाद्या विषयाला महत्त्व देत आहे. एवढ्या हजारोच्या तिरंगा यात्रेत हा एक कोणीतरी माणूस काहीतरी बडबडला, याला माझ्या दृष्टीने काही महत्त्व नाही आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर अध्यक्ष धीरजी घाटे आपल्यासोबत होते. अमोल बालोडकर यांनी केलेल्या टीकेला आता त्यांच्याकडून खरं तर प्रत्युत्तर देण्यात आलेले. एका व्यक्तीकडून करण्यात आलेल्या विरोधाला आम्ही महत्त्व देत नाहीत अशा प्रकारचा खोचक टीका आता भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी लगावलेला पाहायला मिळतं. निरंजन शेखर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.